सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडीते माझ्या मना आता मी नकळे भ्रांतीचे भ्रमण वृत्ती सीमार्थ केले असे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानियांचे शिरोमणी महाकैवल्य तेजोनिधी अखंड संजीव समाधीस्थ भगवान श्री ज्ञानोबांच्या चरणकमली भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरुश्री जोग महाराजांच्या ज्ञान मंदिरामध्ये पुण्यसलीला भगवती इंद्रायणी मातेच्या तीरी आज पौषवती एकादशीच्या निमित्तानं म्हणजे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीच्या निमित्ताने सेवा आहे. परमपूजनीय परमवंदनीय आपल्या सर्वांचे श्रीगुरु शांती ब्रह्म गुरुवारी श्री बाबा अशा प्रकारे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रातस्मरणीय गुरुवारी प्रेममूर्ती असणारे आपले माणिक बाबा मोतीकर बाबा आणि आपले सर्वांचे गुरुवारी प्रातस्मरणीय पूजनीय हरिभक्तपरायण श्री नाना त्यांच्याही आज्ञेने सेवा. वास्तविक ही सेवा होती परमपूजनीय वंदनीय परमवंदनीय गुरुवारी श्री माऊली महाराजांची, पण संस्थेचं काही काम निघालं त्याच्यामुळे माझ्या वाटेला आली. सेवा सांगणारे म्हणजे गुरुवारी आत्माराम महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. गुरुवारी उल्हास महाराज कामानिमित्त बाहेर गेले. आता प्रातस्मरणीय पूजनीय गुरुवारी बाबा होते. बाबांना नानाने सांगितलं सेवा करा म्हणून, पण बाबा म्हणाले की वैष्णव सुधांना माझी सेवा आहे आणि पूर्वी नानाने सांगितलं की 5 ते 7 सेवा आहे. म्हटलं बाबा काही येणार नाही 5 ते 7 सेवा असल्यामुळे, तिथं 4 ते 6 सेवा झाली. विठ्ठल मला माहित असतं तर मग बाबाने सेवा केली असती, पण आता मी खूप आग्रह केला पण मी आग्रह करण्यामध्ये असमर्थ ठरलो. स्वभाव माय बाबांचा प्रत्येक परमपूजनीय गुरुवारी बाबा आहेत. सर्व गुरुबंधू साधक मुमुक्षु सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात भक्तिभावना करून ही आपल्याला सेवा करायची आहे. वास्तविक तसं सेवेचा माझा अधिकार नाही. वाचून पढेना वाचेना सेवा ही जाणी स्वामीच्या हिस्स्यामध्ये ग्रंथाची योगी असे प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा असणारा हा दरबार आहे. ज्यांना साक्षात भगवान श्री ज्ञानोबांनी अपरोक्ष दर्शन दिलं होतं असे भगवान सद्गुरू श्री जोग महाराज आहेत आणि यांच्या या ज्ञान मंदिरामध्ये सेवा करणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. हे सर्वांना सेवा प्राप्त होते असं नाही. ह्या ठिकाणी योग्य पाहिजे अधिकारी, पण तसा मी योग्य अधिकारी नाही. लोकमान्य टिळक आणि सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट सांगतात. लोकमान्य टिळक सद्गुरू जोग महाराजांना म्हणायचे तस्मात् सर्वेषु कार्येषु मामनुस्मर युद्धेच. म्हणजे टिळक महाराज म्हणायचे सद्गुरू जोग महाराजांना मामनुस्मर हे तुमचं काम आहे, युद्धेच हे आमचं काम आहे असं ते म्हणायचे. तसं संस्थेमध्ये ज्ञानदानाचं कार्य सेवा करण्याचं कार्य जे आहे आपले जे सर्वांचे सगळे गुरुवारी आहेत विद्यमान ते सर्व करतात. पण आमच्याकडे जर सेवा कोणती असते तर इतर जी सेवा असते उदाहरणार्थ स्वच्छता विभाग घ्या, झाडून काढणं म्हणा किंवा ज्ञानेश्वरी पाठ करून घेणं, गाथा पाठ करून घेणं हे सोपं काम आमच्याकडे आहे. विठ्ठल विठ्ठल असो काय आता काही चालू शकत नाही, कारण एका रणांगणामध्ये गेल्यावर युद्ध करावंच लागत. तसं आपण इथं सेवेसाठी गुरुवाऱ्यांची आज्ञा आहे. कोणीच इथं उपस्थित नव्हतं. गुरुपूजनीय गुरुवारी उल्हास महाराज म्हणले आता ऐन टाइमला तुम्हाला सेवा सांगता येत नाही, तुम्हाला ती सेवा करावी लागेल. सगळ्यांच्या आज्ञेने ही जी काही सेवा आहे आपल्याला करायची आहे. जसं आपल्याला सद्गुरू जोग महाराज प्रेरणा करते तसं आपण सेवा करणार आहोत. पौषवती एकादशीचा असणारा हा उत्सव आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे. आपल्या भारतीय संप्रदायामध्ये जे काही साधू संतांचे उत्सव असतात त्यामध्ये कार्तिक वती एकादशी, भगवान ज्ञानोबांचा संजीव समाधी उत्सव, मार्गशीर्ष वती एकादशी,
श्री संत सोपान देवांचा समाधी उत्सव आणि पौषवती एकादशी ही सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा हा उत्सव असतो. वास्तविक पाहता सद्गुरू निवृत्तीनाथांची जी काही समाधी उत्सवाची तिथी आहे हे ज्येष्ठ वद्य द्वादशी आहे. त्यावेळेस आपण ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये असतो. प्रत्येकाला निवृत्तीनाथांच्या यात्रेला जाणं काही शक्य नसतं, म्हणून हे सर्व घडून जर तुम्ही आणलं असेल, आपले प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज यांनी वारकऱ्यांना वारी करणं सुलभ जावं म्हणून ही पौषवती एकादशीची यात्रा सद्गुरू जोग महाराजांनी भरवली. विठ्ठल जोग महाराजांची जी काही कीर्ती आहे खूप मोठी कीर्ती आहे. सद्गुरू जोग महाराज म्हणायचे, आम्ही मागच्या जन्मामध्ये श्री ज्ञानोबांची पालखी वाहिली, त्याच्यामुळे ह्या जन्मात आम्हाला फारसे साधना करावी लागली नाही. जन्मता सद्गुरू जोग महाराज सिद्ध होते. त्यांनी माळ सुद्धा गळ्यामध्ये घातली, कुठल्या देहवंत श्री गुरुकडून घातली नसून भगवान श्री ज्ञानोबांच्या संयम समाधीवर माळ ठेवली, तीच माळ आपल्या गळ्यामध्ये धारण केली. सद्गुरू जोग महाराज एकदा आधारवृक्षाखाली बसलेले असताना भगवान श्री ज्ञानोबराय मूर्तिमंत रूपामध्ये सगुण रूपामध्ये प्रकट झाले आणि सांगितलं, तुम्ही काय करा, ज्ञानेश्वरीचा प्रचार करा. विठ्ठल विठ्ठल माऊलींचा आशीर्वाद, माऊलींची कृपा, त्यातून सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था जी आहे, वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. यारे यारे लहान पोरे अति पद्धतीने आलेल्या सगळ्या साधकांची सोय व्हावी म्हणून ही वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. पूर्वी आनंदीमध्ये साधक मंडळी यायचे, ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे, ग्रंथ शिकायचे, मृदंगाची कला शिकायचे, भजन शिकायचे, पण अशी त्यांची व्यवस्था नव्हती. आंधळ्या गरुडाचे पाक हाती ते कवना उपयोगा जाते. गरुडाचे पंख आहेत पण आंधळ्याला आहेत, ते पंख उपयोगाला येतील का? येणार नाही. तर तो साधक येतात, साधना करतात, पण त्यांना ज्ञानाची बैठक नसल्यामुळं ती साधना काय होते, व्यर्थ होते. म्हणून सगळ्यांची सोय व्हावी म्हणून प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज गुरु यांनी सद्गुरू जोग महाराजांना प्रार्थना केली की विद्यार्थ्यांची मोक्षोंची साधकांची सेवा घडावी, त्यांची सोय व्हावी शिक्षण संस्थेची, वारकरी शिक्षण संस्थेची. त्यासाठी वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराजांनी अशा प्रकारे स्थापन केली आणि त्याचा इवलेसे लोक लावेले त्वरित त्याचा विनोद केला करणार होईल. आज आपण पाहतो महाराजांची शताब्दी झाली, सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीचाही उत्सव झाला. आपण थोडं जरी चिंतन केलं, आपले प्रातस्मरणीय गाथामूर्ती गुरुवर्य वैकुंठाचे बाबा सांगायचे, बोले बाबा सांगायचे, म्हणजे संतांची एवढी पुण्यही आहे, त्या पुण्यावर संस्था चालते. म्हणजे संस्थेचं जे चालतं सगळं हे कशावर चालत असतं, त्या साधू पुरुषांची खूप मोठी आघात पुण्याई आहे आणि या पुण्याईमुळे संस्था चालते. एखाद्या व्यवहारामध्ये एखादी संस्था स्थापन करतो, संस्था स्थापन केल्यानंतर तो व्यक्ती जोपर्यंत असतो तोपर्यंत ती संस्था राहते, व्यक्ती गेल्यानंतर संस्था निघून जाते. तो सद्गुरू जोग महाराज संस्था स्थापन केली 1917 साली आणि 1919 साली सद्गुरू जोग महाराजांनी देह ज्ञानोबाच्या चरण कमरेत ठेवला. पण आज 100 वर्ष होऊन गेले तरी पण जोग महाराजांची सद्गुरू जोग महाराज संस्था भरभराटीनं चालू आहे. त्याचं कारण आहे सद्गुरू जोग महाराजांची पुण्य आहे. विठ्ठल जोग महाराज म्हणायचे, आम्ही कधी पापच केलं नाही. पंचवटी क्षेत्रात नाम नसतं काय, ते तीर्थोपाध्याय आले, गंगेमध्ये स्नान करताना असा विधी असतो, पापो पाप कर्मा पापात्म पाप संभव, गंगे स्नान करताना श्लोक म्हणावा लागतो. सद्गुरू जोग महाराज रागावले आणि म्हणाले, अरे म्हणजे माझ्या आयुष्यात कधी पापच केलं नाही, श्लोक कोणाला मला सांगतो, म्हणजे तूच म्हणे श्लोक. म्हणजे असं त्यांचं वस्तू सामर्थ्य होतं, अशी त्यांची जी काही शक्ती होती. तपोतेजाच्या असे काहीतरी अनाचे पवित्रता तीर्थाचे तीर्थ जाता जाता आणखी एक वाक्य सांगतो. जोपर्यंत आळंदी क्षेत्रामध्ये भगवान ज्ञानोबा यांची संजीव समाधी आहे, तोपर्यंत आळंदी क्षेत्रामध्ये सद्गुरू जोग महाराजांची संस्था आहे. विठ्ठल झालेले सर्व महापुरुष आहेत. प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर, प्रातस्मरणीय सद्गुरू श्री स्वामी महाराज, प्रातस्मरणीय सद्गुरू श्री लक्ष्मण महाराज, प्रातस्मरणीय सद्गुरू श्री मारुती महाराज गुरव, हे सर्व महापुरुष तिथून आलेली परंपरा गुरुवारी सांगत असतात. वैकुंठवासी गुरुवारी श्री भोले बाबा सांगायचे
ही जी काही मंडळी होऊन गेली म्हणते हिमालयाच्या थोडीशी मंडळी म्हणते, यांचं जे जीवन आहे धुतल्या तांदळाप्रमाणे यांचं जीवन आहे. असे संत महात्मे या संस्थेमध्ये अवतराला आले आणि त्यांनी संस्थेचे कार्य केलं. आपण उत्तर हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये कुठेही भ्रमंती करा, सगळं हिंडा, पुष्कळ आपल्याला तुम्हाला मठमठिका दिसतील, संन्यासी मोठमोठे दिसतील, पण तिथं कुठेतरी परिग्रहाचा वेगळा दिसतो, आपल्याला परिग्रहाचा मळ दिसतो. पण हे जे संत महात्मे आहे वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व जे गुरुवरी आहेत ते असे महात्मे चित्तीर्थ आहेत. महाराज सांगतात अशा प्रवितराग भयकृता मनमया माव वासिता भवज्ञान तपसा पोता मनभाव मागता, असं त्यांचं निष्कलंक जीवन अंतर्बाह्य सुचित्व ज्यांनी संपादन केलेलं आहे, परोपकारासाठी विद्यार्थ्यासाठी ज्यांनी सगळं आयुष्य खर्च केले, असे सर्व महात्मे प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री मोठे बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री वैद्य बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री निकम बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री भोले बाबा, प्रातस्मरणीय गुरुवर्य शिल्पी बाबा, ही सर्व गुरुवर्य मंडळी आणि आता आपल्याला प्रातस्मरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म आपले मामा स्वतः आपले आहेत, ज्यांनी इतकी सेवा केली संस्थेची. सद्गुरु श्री मामाने बाबांना आज्ञा केली काय करा म्हणे. बाबांनी संस्थेमध्ये 4 वर्ष काढली आणि काढल्यानंतर सद्गुरु मामाने आज्ञा केली लगेच तुम्ही काय व्हा अध्यापक व्हा आणि अध्यापनाचं काम करा. मग बाबांनी तेव्हाच भांडारकर जे आहे ते भांडारकर शिकवायला बाबांनी सुरुवात केली. जवळजवळ 60-65 वर्ष झाले असते बाबांनी ह्या संस्थेमध्ये अध्यापनाचं कार्य करतात. आज जवळजवळ गुरुवारी बाबांचं वय 91 वय आहे बाबांचं, पण अजून एक पाठ बंद नाही, एक सुद्धा पाठ बंद नाही. विचार सागर चालू आहे, ज्ञानेश्वरी चालू आहे, पंचदशी चालू आहे. बाबाची कुठं सेवा असेल बाबा तिथे सेवेला जातात. म्हणजे ही जी काही शक्ती आहे ही सगळी शक्ती सद्गुरु जोग महाराजांचे दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष. बाबांना आपण शांती ब्रह्म म्हणतो. बाबांचे शांती हे स्वरूप आहे. बाबाच्या ठिकाणी पराशांती आहे, बाबाच्या ठिकाणी सिद्ध शांती आहे. अमृताची धार त्याचे उजू अंतर माऊली म्हणतात. किंबहुना जो माहेर या चिन्हाचे असे जे अंतर जे आम्ही निष्काम आचारू जे विवेक साचारू अंतकरणामध्ये ज्ञान आहे, बाह्य शुचित्व संपादन केलेले असे जे चित्तीर्थ येते गुरुवारी बाबा. बाबांकडे जरी पाहिलं समाधान वाटतं. गुरुवारी बाबांचा पाठ ऐकला की दिवस सुखाचा जातो. विठ्ठल विठ्ठल गुरुवारी बाबांना पाठाशिवाय करमत नाही. तसं गुरुवारी बोले बाबांना भजनाशिवाय करमत नव्हतं. 4 विद्यार्थी असले तरी भजन बाबा करणारच. तसं गुरुवारी बाबा लॉकडाऊनचा 2 वर्षाचा काळ होता. 2 वर्षाचा काळ होता. आळंदीमध्ये संस्था बंद होती तरी गुरुवारी बाबांनी इथं 4 विद्यार्थ्यांमध्ये अमृतानुभव सांगितला, चांगलं 65 सांगितले. बाबाकडे कुणी गेलं बाबा ते गवडाजवळ काही दिवस राहिला होते. कुणी साधक बाबाला भेटायला गेला बाबा पाठच सांगायचे विठ्ठल डोंगरावर सुद्धा मारुतीरायाच्या मंदिरापाशी तिथं सुद्धा पाठ चालू होते बाबांचे. म्हणजे बाबांचं जीवन पाठ आणि बरोबर बाबा याचं एकत्रीकरण आहे. बाबांना पाठाशिवाय करमत नाही. आज एवढं आयु मर्यादा झाली बाबांची, एवढं तेज झालेलं आहे. पतिव्रते आणि वार्धक्य ज्ञानोबा म्हणतात सेवा केली आता निश्चिंतेने पावलो विसावा तरी या गावाची तृप्ती आहे, निरंकुशा तृप्ती आहे, जे समाधान आहे. तुका म्हणे आता बोलो उपकारापुरता प्रातस्मरणी श्री गुरु मामाची जी आज्ञा आहे त्या आज्ञेला अनुसरून गुरुवारी शांतीब्रह्म बाबांनी आज कार्य सेवा करतायत. आपलं परम भाग्य आहे. भगवान ज्ञानोबांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी आपण सर्व विद्यार्थी सगळ्यांनी आपण प्रार्थना करायची बाबांना आरोग्ययुक्त 100 वर्ष आयुष्य प्राप्त होऊन गुरुवारी बाबांची शताब्दी एकदम जोरात साजरी करायची. भविष्य असा उत्सव झाला पाहिजे, शताब्दीच्या वर झाला पाहिजे. गुरुवारी बाबांचा जो उत्सव आहे ज्यांनी एवढं मोठं महान ज्ञानदानाचं कार्य केलं संस्थेमध्ये आज सगळ्या सेवा करतायत. आपण पांडुरंगाला सर्व विद्यार्थी साधक मंडळी प्रार्थना करू आपल्या सर्व विद्यार्थ्याचं एक वर्ष आयुष्य बाबांना जायचं. ऐक ना सगळ्यांनी 1 वर्ष गुरुवारी बाबांना शतायू जी काही शताब्दी आहे शताब्दी फक्त मी सांगितलं शताब्दीच्या पुढे जायचं आपल्याला. आपल्या बाबांना कसलाच त्रास नाही.
काय दुखत नाही, काहीच नाही. एकदम बाबा फ्रेश आहे. पाठ घ्यायचं, पाठाशिवाय कीर्तनाशिवाय बाबांना करमत नाही. असं ज्यांचं वस्तुनिष्ठ जीवन आहे ते निरंतर स्वरूपामध्ये रममान होतात. असे थोर महापुरुष महात्मे आपल्याला प्राप्त झाले. आपलं परम भाग्य यांच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरी पंचदशी सहज त्यांच्या कथा गोष्टी परमार्थ पोटे जुळावे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी. साधकाच्या जीवनामध्ये साधकांना व्यवस्था लागत नसते. साधकांना व्यवस्था भोजन व्यवस्था त्यामध्ये काही त्रुटी असली तरी चालते. साधकाचं पारमार्थिक पोषण करणारे श्री गुरु आध्यात्मिक गुरु बाबा आपल्यापाशी. साधकाला एक वेळ धोतर नसेल, राहायची व्यवस्था नसेल, आता तर इथं कमीच नाही आळंदीमध्ये, पण एक सांगतो साधकाचं जे पुष्टीकरण होत असतं ते आध्यात्मिक तेजानं होत असतं. आणि हे आध्यात्मिक बळ, आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक तेज शांती ब्रह्म गुरुवारे बाबांच्या ठिकाणी आहे. पाठामध्ये गेला साधक पुष्ट होतो. 4थ्या वर्षाच्या मुलं बघा किती आनंदित असतात, आनंद असतात, त्यामुळे एकदम तृप्ती वाटते. बरोबर बाबांचा पाठ नसला करमत नाही. एक जी काही समाधान आहे, तृप्ती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात संत कृपे जे आपल्याला भगवत दर्शन करून देतात, परमात्म्याचा अमृत साक्षात्कार करून देतात, अशा महापुरुषांना आपण काय देऊ शकतो? सद्गुरू महाराजांच्या चरणी आपण, शांती ब्रह्म बाबांच्या चरणी आपण काही समर्पित करू शकत नाही. काय द्यावे ते आशीर्वाद वगैरे आहे ठेविता पाहिजे थोडा. भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी बरोबर वर्णन केले. आपण गुरुला कल्पतरू देऊ, चिंतामणी देऊ, कामधेनू देऊ, या जड वस्तू देऊन श्री गुरुच्या मनातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. कल्पतरू देव आपण कल्पतरू श्री गुरुला देऊया. कल्पतरू काय करतो? कल्पना केलेली वस्तू प्राप्त करून देतो. नाम कल्पतरू कल्पना वाढवतो. आपण ज्या महापुरुषांनी कल्पनातील ब्रह्मवस्तू प्राप्त करून दिली त्यांना आपण कल्पतरू देऊ शकतो का? जय जय देव श्री गुरु अकल्पना कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररो हनामनी नामकाय सांगतो. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो. कल्पनातील ब्रह्मवस्तू प्राप्त करून देणारे कल्पतरू जर कोण असतील तर आपले श्री गुरु आहेत. कामधेनू काय करते? कामना वाढवते. ज्या श्री गुरुने आपल्या अंतःकरणात ती कामना जीव दशा घालवली त्यांना आपण कामधेनू देऊ शकत नाही. चिंतामणी चिंतन केलेली वस्तू प्राप्त करून देतो. तर ज्या श्री गुरुने आपल्या अंतःकरणातली सूक्ष्म शरीरातली चिंता घालवून टाकली त्या श्री गुरुना आपण चिंतामणी देऊ शकतो का? देह दिला आपण श्री गुरुना. देह सुद्धा परिच्छिन्न आहे, उपाधीने संपन्न आहे, उपाधीने युक्त आहे. ज्या श्री गुरुने आपल्याला उपाधी रहित व्यापक ब्रह्मवस्तू प्राप्त करून दिली त्या श्री गुरुना परिच्छिन्न वस्तू देह आपण घेऊन सुद्धा उतराय होऊ शकत नाही. असं काय हो
होऊ शकत नाही. आपलं सर्वस्व उगियाची मात्रा ठेवी चरणी याची भले या लागी आता साडून निवांता चरणी ठेवीचे माता याची भले प्रज्ञेचे आचरेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे तरी ते मोठ्या भिंद देणे तसे होईल 15.5 दत्तवणी तसे सुतीची बोलणी उगियाची माता ठेवीचे चरणी याची भले या महापुरुषांचा गुरुवारी बाबांचा गुरुवाऱ्यांचा आपण काही कशा प्रकारचं वर्णन करू शकत नाही. या महापुरुषाची पुण्य आघात आहे. गुरुवारी बाबांच्या मनामध्ये जे संकल्प होतात ते संकल्प पूर्ण होतात. आता ही जी अन्नपूर्णा आपली चालू आहे, गुरुवारी बाबांच्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला की विद्यार्थ्यांना काय मिळालं पाहिजे, भोजन मिळालं पाहिजे, जेवण मिळालं पाहिजे. गुरुवारी बाबांच्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला. गुरुवारी बाबांनी बोलले आणि बोलल्यामुळं तो जो संकल्प आहे सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व काही पूर्ण मनोरथ भगवान ज्ञानोबरायांना तो संकल्प पूर्ण करावा लागला. गुरुवारी बाबांची खूप इच्छा आहे मुलांची विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी. आता एक बांधकाम चालू आहे, हॉस्टेलचं चालू आहे काम. भोजनाची व्यवस्था बाबाचं म्हणतात 2 टाइम जेवण द्या. विठ्ठल सांगण्याचं जे काय उद्देश आहे सर्व जे काही पुण्य आहे ती महापुरुषांची पुण्य आहे. गुरुवाऱ्यांची असणारी पुण्य आहे. या महापुरुषांची पुण्य त्याच्या पुण्यामुळं ही जी संस्था आहे उत्तरोत्तर एकदम जी काही वयसी रूप लाभे द्वारे गगनावरी गुरुवारी बाबा विराजमान आहे. खूप खूप बाबांचं वर्णन करावं वाटतं. मी अजून 1 तास गुरुवारी बाबांचं वर्णन करू शकतो तसं काही अडचण नाही. पण आपण पण कीर्तनाला घेतलेलं आहे. तुम्ही म्हणजे आपण घेतलं आपण काही बोलले नाही असं बोलले म्हणून कारण या अभंगाचे वर्णन केले ते गुरुवारी शांतीब्रह्म बाबाचंच वर्णन आहे. विठ्ठल श्री गुरुचं वर्णन भगवान ज्ञानोबा प्रसाद आमची श्री गुरु कसे आहे, श्री गुरुंचं स्वरूप कसं आहे, श्री गुरुंचा शक्ती महिमा कसा आहे, श्री गुरुंचा स्वरूप महिमा कसा आहे, श्री गुरुंशी कसं अनन्य राहिलं पाहिजे, श्री गुरुंची सेवा कशी केली पाहिजे आणि श्री गुरु कृपेने आम्हाला कोणतं परम प्रयोजन फल प्राप्त झालं या सर्वाचा जे काही भगवान ज्ञानोबा प्रसाद आबांमध्ये चिंतन करतात. शांतीब्रह्म गुरुवारी बाबांचं तात्विक स्वरूप गुरुवारी बाबांचं तात्विक स्वरूप प्रसाद आबांमध्ये केलेलं आहे. आपण दोन्ही सद्गुरू निवृत्तीनाथही पाहू आणि गुरुवारी बाबाही आपण गुरुवारी बाबांचे चिंतन करू. दोघे स्वरूपाच्या दृष्टीने एकच आहे. जो ज्ञानोबांचा बोध आहे तोच नामदेवरायांचा बोध आहे. जो नामदेवरायांचा बोध आहे तोच एकनाथ महाराजांचा बोध आहे. जो एकनाथ महाराजांचा बोध आहे तोच तुकोबारायांचा आहे. जो तुकोबारायांचा बोध आहे तोच जोग महाराजांचा आहे. जो जोग महाराजांचा बोध आहे तोच गुरुवारी बाबांचा आहे. बोधामध्ये ज्ञानामध्ये अंतर नसतं. बोध सगळ्यांचा सारखाच असतो. सर्व संपूर्ण निवृत्तीनाथांचा जो बोध आहे तो बोध गुरुवारी शांतीब्रह्म आपल्या बाबांचा आहे. तात्विक स्वरूपाचं चिंतन भगवान ज्ञानोबा आहे गुरुवारी बाबांचं करतात असं म्हणायला काही हरकत नाही. देवते संत प्रतिमा सद्गुरुजोग महाराजांचा असणारा हा दरबार आहे. महाराजांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. महाराजांचे वर्णन आपण करू शकत नाही. बाबांनी सुंदर वर्णन केलं. बहिणाबाईंच्या गावांगे ज्ञानदेव रचिला पाया उभारलेले देवालय नामताचा किंकर चिनी केला विस्तार जनार्दन एकनाथ थांबतीला भागवत तुका झाला सगळं भजन करा सावकाश. संत बहिणाबाईंचा थोडा अभंग आहे. बरोबर बाबांचं बाबा म्हणतात जर सद्गुरू जोग महाराजांच्या नंतर जर बहिणाबाई अवतराला आल्या असत्या तर नक्कीच
बहिणाबाईंनी सद्गुरू जोग महाराजांना या संत रूपी मंदिराचं पुजारी जोग महाराजांना केलं असतं. पुजाऱ्यांनी पूजा केल्याशिवाय मंदिरात प्रवेश करतो. ज्ञानोबांची पूजा झाल्याशिवाय मंदिरात प्रवेश नाही. तसं संत रूपी मंदिरामध्ये वारकरी शिक्षण, वारकरी संप्रदाय रूपी मंदिरामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर प्रवेशाचं द्वार वारकरी शिक्षण संस्था आहे, सद्गुरू जोग महाराज आहे. आणि संस्थेमध्ये जर आपण अभ्यास केला, ज्ञानार्जन केलं, साधना केली, सेवा केली तर आपल्या वारकरी संप्रदाय रूपी मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त होतो. असे हे थोर महापुरुष आहेत. महाराजांची खूप मोठी कीर्ती आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याचा जर सर्वप्रथम अर्थ कोणी केला असेल तर प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराजांनी केला. खूप खूप मोठं कार्य आहे. प्रातस्मरणीय सद्गुरू मामाने ते सर्व विचार चरित्रामध्ये जोग महाराजांच्या लिहिलेला आहे. असे थोर महात्मे आहेत. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप भगवान परमात्मा अशा महापुरुषांची कीर्ती स्वतः करत असतात. उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ते राहिली. या सद्गुरू योगीनाथ महाराजांचा हा उत्सव आहे, यात्रा आहे. सद्गुरू योगीनाथ महाराजांचा महिमा, श्री गुरूंचा महिमा भगवान श्री ज्ञानोबराय प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादन करतात. थोडासा विचार केला, भगवान परमात्माही अवतीर्ण होतात आणि साधू पुरुषही अवतीर्ण होतात. यांच्या अवताराचं प्रयोजन तुकोबराय सांगतात. देवाचा अवतार, भक्ताची संसार, दोघीचा विचार. आणि दोघेही येतात, दोघे वैकुंठातून येतात. दोघांचे कार्य एकच आहे. भगवान परमात्मा हे जगाच्या उद्धारासाठी येतात आणि संत महात्मे जगाच्या उद्धारासाठी येतात. अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जडजीव. पण भगवंतापेक्षा सुद्धा साधू पुरुषाचा महिमा आघात आहे. कारण एकदा नारद मुनी द्वारकेमध्ये वसुदेवांकडे गेले. वसुदेवांनी पूजन केल्यानंतर सांगितलं आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा. तेव्हा नारद मुनी वसुदेवांना बोलतात, म्हणे तुमच्या पोटी साक्षात परब्रह्म आनंदकंद श्रीकृष्ण परमात्मा अवतरा आलेले आहेत, मला ब्रह्मज्ञान काय विचारतात. वसुदेवजी श्री नारद मुनींना म्हणतात, म्हणे तुमचं बरोबर आहे. मी माझ्या मुलाला म्हणजे कृष्ण परमात्म्याला म्हणतो, देवा ब्रह्मज्ञान सांगा.
तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा मला म्हणतात मुलगा कुठं बापाला ज्ञान सांगतो का? म्हणजे अशा प्रकारे मी पूर्वी आराधने देवराया ते भजन ममता नेले माया प्रलोभविलो देव माया पुत्र प्राप्ती लागली. पूर्वी मी देवाची आराधना केली, पण देव प्रसन्न झाल्यानंतर मी देवाला ब्रह्मज्ञान मागायला पाहिजे होतं, पण मी देवाला ब्रह्मज्ञान नाही मागितलं. मला तो पुत्र रूपाने जन्माला होऊ ये असं मी मागितलं. परंतु तुम्ही कसे आहात? तुम्ही अच्युतात्मने निर्धारे देव तुमचा निर्धारे तुम्ही म्हणाला त्या देव धरी एरवे हातीनं धरी आणाते. मग तिथं वसुदेवाच्या मुखात श्लोक शांती ब्रह्म भगवान परमात्मा गातात भूतानां देवचरितम दुःखायच सुखायच सुखायेव हि साधूनां वासुषां अच्युतात्मनां. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय तेथे ऐसे विषम आहे. देवाचा अवतार झाल्यानंतर दासाला सुख होतं, पण दैत्याला भीती वाटते. भक्तांच्या पायापाशी दुर्जनाशी संवाद आहे. हा देवाच्या अवताराचा न्यूनत्व आहे. परमात्मा अवतीर्ण घेऊन परमात्मा मोक्ष देतात, ठीक आहे. भगवान परमात्मा दैत्याला मोक्ष देतात, मान्य आहे आम्हाला. श्रीकृष्ण कोपुनी जाशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, पण मारून मोक्ष देतात हा कमीपण आहे. एखाद्याला घरी जेवायला बोलायचं, या म्हणजे या जेवायला या. आज काही एखाद्याशी असं सांगत नाही खाव्याचे गुलाबजामुन केले, खावे चालतात नाही कदाचित. खाव्याचे गुलाबजामुन केले म्हणजे कसा पण त्याला फाळा भरपूर वाढला. खा म्हणे कधी मिळालं ते खाव्याचे गुलाबजामुन खा म्हणे. एखाद्याला बोलवायचं आणि शेवटी असं बोलायचं चांगलं आहे गाव नाही. तसं देव मोक्ष देतो राक्षसांना, पण मारून देतो. विठ्ठल विठ्ठल देवाच्या अवताराच्या कार्यामध्ये न्यूनत्व आहे. कारण काय ईश्वर विग्रहामध्ये परमात्म्याला काय मर्यादा असतात. देवा विचारावे लागे पाप पुण्य हे नामा प्रबद्धते ताव सदैव भजाम्य एरवी करी पाहिजे जैसे माझ्या काही बसती काय आम्ही हे तैसाची भजे. देवाच्या विग्रहामध्ये रूपामध्ये परमात्म्याला काय मर्यादा आहे असं म्हटले. भजनती आपली देवा विठ्ठल विठ्ठल. जसं आपण ईश्वराची आराधना करू तसं ईश्वर आपल्याला फल देतो. छाये व कर्म सचिवा साधो दीन वत्सला भजंती एका देवान देवा अपि तथैवता. जसे आपण देवाची आराधना करू तसं देव आपल्याला फल देतं. छाये व कर्म सचिवा जसे आपण हातवारी करू तशी आपली सावली हातवारी करत असते. जसं आपण ईश्वराची आराधना करू उपासना करू तसं ईश्वर फल देतो. म्हणून परमात्मा भक्तावर प्रेम करतात. साधू कसे असतात? साधो दीन वत्सला न पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानपायी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावे आले दीन जना मुखावराचारी विषय असंत संत कृपे कोणीच उद्धरले. साधू पुरुषांचा संतांचा हा महिमा आहे. संत महात्मे गुरुवरे बाबांचा हा महिमा आहे. साधन चतुष्टय संपन्न साधकाला कुणी मुक्त करेल, पण जो पामर आहे जो बद्ध आहे त्याला मुक्त करणं महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. संस्थेमध्ये साधक प्रवेश करतो त्यावेळेस तो मुक्त स्थितीमध्ये नसतो. आज तो मुक्त स्थितीमध्ये नसतो. पहिल्या वर्षामध्ये आल्यानंतर विवेक वैराग्य साधन चतुष्टय संपन्नता सिद्ध असते. गुरुची तो काय करत असतो? सेवा करत असतो. अशी विद्यार्थी असतात त्यांच्या ठिकाणी विवेक असतो वैराग्य असतं असं काही नाही. पण संस्थेचा महिमा असा आहे, संस्थेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मोक्षत्व प्राप्त होतो. संस्थेमध्ये प्रवेश केला साधकाला ज्ञानोबांच्या चरण कमली ज्ञानोबांच्या दरबारामध्ये तो साधक आला. अलंकापुरी भूमीमध्ये आला. सद्गुरू जोग महाराजांच्या चरण कमली तो साधक आला. पहिल्यांदा त्याला शुभेच्छा सुविचारणा जी उसावेशी याची वाटे असे काय उद्धार पावेल काय कृपा करेल नारायण ही जी भूमिका आहे ही भूमिका त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होते. आणि हीच भूमिका साधकाची भूमिका प्राप्त होणं अत्यंत महत्वाचे. नाहीतर आळंदी क्षेत्र आहे. आळंदीचा महिमा असा आहे साधकांचा मायबाप दर्शने हरिता सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. मुमुक्षुत्व प्राप्त होत नाही कुठे. इतर ठिकाणी कुठेही जा मुमुक्षुत्व प्राप्त होणार नाही. पण ज्ञानोबांच्या सद्गुरू जोग महाराजांच्या चरण कमली आलं रे आलं त्याला पहिल्यांदा मुमुक्षुत्व प्राप्त होतं. आणि हे मुमुक्षुत्व प्राप्त झाल्यानंतर जोग महाराज काय करतात हळूहळू टप्प्यानं पहिल्यामध्ये मोक्ष अवस्थेमध्ये असतो. पुढं ज्ञान होतं. विचारसागर ऐकलं श्रीमद भगवद्गीता ऐकली ज्ञान होतं. ज्ञान झाल्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये मग ते ज्ञान दृढीकरण होतं. ते काय होतं? दृढीकरण ज्ञान होतं.
4थ्या वर्षामध्ये मग आता दिवस आली पाठ बोलवायला काय हरकत नाही तसं त्याचा अर्थ नाही पाहिजे. कधी कधी काय काय विद्यार्थी 4थ्या वर्षात गेल्यानंतर पाठाला जरा उशिरा येतात ना, म्हणून म्हटलं मी तिसऱ्या वर्षात तुला अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर 4थ्या वर्षात मग तो भक्ती सुखाचा आनंद भोगायचा. बरोबर बाबांच्या सहवासामध्ये जो भक्ती सुखाचा आनंद आहे, आवल्या ते करू चेष्टा ईश्वर द्रष्टा बैसुनी, जीवनमुक्त स्थितीमध्ये गेल्यानंतर शेष प्रारब्ध तो जो काही भक्तीचा आनंद आहे तो भक्तीचा आनंद भोगायचा. मी काय सांगत होतो, साधकाला कुणीही मुक्त करतो, पण संस्थेचा महिमा असा आहे, साधक आळंदीमध्ये इथं आल्यानंतर विद्यार्थी मुमुक्ष स्थितीतून तो मुक्त अवस्थेला प्राप्त होतो. संतांचा महिमा असा आहे, भगवान परमात्मा फक्त भक्तावरच प्रेम करतात. साधू महात्मा कुणी कसाही असो, आगावरी फोडावायला लागे, लोह मिळवता परिसाच्या अंगी, लोखंडाचा घन परिसाला फोडण्यासाठी जरी आला तरी तो बरेच लोखंडाला सोनं करतो. तसं सद्गुरू जोग महाराजच्या दरबारामध्ये कसा जरी विद्यार्थी आला तर जोग महाराज त्याला मुक्त करतात. विठ्ठल संतांचा महिमा आहे, जोग महाराजचा ज्ञानोबाचा महिमा आहे, म्हणून आज भगवान ज्ञानोबाचं भजन आहे, म्हणून आज जोग महाराजची कीर्ती आहे. आळंदीमध्ये जोग महाराज अवतराला आले, त्याचा परिणाम असा झाला, महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये ज्ञानेश्वरी, घराघरामध्ये गाथा आहे, गावागावामध्ये काकडा आहे, हरिपाठ आहे, भजन चालू आहे. हे सगळे सद्गुरू जोग महाराजांचे उपकार आहे. आज घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा आहे. प्रातस्मरणीय एक वचन आहे म्हणून सांगतो, गुरुवारी नतसिंग बाबा सांगायचे, ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. जोग महाराजांचे उपकार आहेत. सांगण्याचं तात्पर्य परमात्माही अवतीर्ण होतात आणि साधू पुरुषही अवतीर्ण होतात. देवापेक्षा सुद्धा साधू पुरुषाचा महिमा आगाध आहे. येथे उपकारासाठी उपकारासाठी आले किंवा आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाने बोलली भावे वर्ताया फुलावया तो वाटा खरा खोटा निवारा. संत महात्मा अवतीर्ण होता. ब्रह्मचैतन्याला माया उपाधी लागली तर ते ईश्वर भावाला प्राप्त होतं. कुटस्थ चैतन्याला अविद्या उपाधी प्राप्त झाली तर ते जीव भावाला प्राप्त होतं. ब्रह्मचैतन्याला करुणा उपाधी लागली तर ते संत भावाला प्राप्त होतं. स्थायी भाव आहे करुणा, संतांचा स्थायी भाव आहे दया, आणि या दयेसाठी करुणा अर्थ अंत करणारे संत महात्मे अवतीर्ण होता. पुढचा हे जन्म देवे ठोळा हे ठोकरवाला म्हणून असे तत्व योगीनाथ महाराज ज्ञानोबा आहे, श्री सोपानदेव आणि मुक्ताबाई समाधीमध्ये वर्णन आलेले जे मनुष्य गण प्राणी ज्यांचा भारण साहे मेदिनी मग ही अवतार घेऊन जगत तारे कीर्तने, ज्याचा भार या पृथ्वीला सहन होत नव्हता,
त्या जगाचा उद्धार करण्यासाठी हे संत मंडळी देव म्हणते ब्रह्मा होय सोपान देवनी नसिकाय निवृत्ती शिव ज्योतिर्मय ज्ञान देव ब्रह्म निबोध ऐसे ब्रह्मा विष्णू हर काय ते मूळ माता साचार तारावया चराचर कली माझी अवतरली. ही चारी भावंड जे आहे तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी चारी भावंड शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाहे सोपान होतो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये. धन्य 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 निवृत्तीराया धन्य ज्ञानदेव सोपान सकया संत कामपात्र महाराज तुमच्या महाराजांचा महिमा प्रतिपादन करतात. तुम्ही कशी आहात किंवा अमृतानुभव ग्रंथामध्ये ज्ञानोबा आपल्या श्री गुरुचा महिमा सांगतात. निवृत्ती दया नाम निवृत्ती दया बरव दया निवृत्तीची जाणीव निवृत्तीची. आमची श्री गुरूंचं नाव सुद्धा निवृत्ती आहे. निवृत्ती दया नाम निवृत्ती दया बरव त्याची शोभा सुद्धा निवृत्तपणाची आहे. दया निवृत्तीची जाणीव निवृत्तीची. ज्याचं साम्राज्य ते सुद्धा निवृत्तपणाचं साम्राज्य आहे. आमचे निवृत्तीनाथ महाराज एखादा व्यावहारिक राजा असतो तो प्रवृत्तीतला राजा असतो. त्याची शोभा ही प्रवृत्तीतलीच असते. त्याची प्रजा ही प्रवृत्तीतलीच असते. त्याचं साम्राज्य प्रवृत्तीतच असतं. आमचे निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत निवृत्त आहेत. मग ते कसे निवृत्त आहेत अमृतानुभव ग्रंथामध्ये ज्ञानोबाने गोड वर्णन केले. वाचून प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे ने बोधे आणि ते सावाजून निवृत्ती नव्हे. प्रवृत्तीचा निराश करून मग निवृत्त भावाला आमचे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज प्राप्त झाले असं नाही. आपणा निवडी राती दिवसा आणि उन्नती प्रवृत्ती वारी निवृत्ती पैसा नव्हे. दिवसा रात्रीला पाठीमागं घालून दिवस उदयाला येतो तसं प्रवृत्तीला पाठीमागं घालून मग आमचे श्रीगुरु निवृत्तपणाला आले. ह्या वादातले ह्या तंट्यातले आमचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज नाही. ओपसरयाचे बळ घेऊनी मिरवे किळ कैसा नव्हे निखिळ चक्रवर्ती हा त्यामध्ये सांगतात. काय असतं सुवर्णकार असतो. एखादं मंदरत्न असतं तो सुवर्णकार काय करतो अंगठीमध्ये ते मंदरत्न चालावं म्हणून त्या अंगठीमध्ये त्या रत्नाच्या रंगाचा चकाकीचा पत्रा खाली घालतो आणि त्याच्यावर रत्न ठेवतो. परिणाम काय होतो रत्न मंद असतं पण त्या खालच्या पत्र्यामुळं ते रत्न चमकतं उठावून दिसतं. तसे आमचे निवृत्तीनाथ महाराज नाही. आमचे निवृत्तीनाथ महाराज स्वयंभू आहे. ज्ञानोबा सांगतो ऐसे करणयावन स्वयंभाचे जे निवृत्तपण त्याचे श्री चरण बंदिले असे करणयाविन म्हणजे प्रवृत्तीचा निराश करून मग निवृत्तीचा बोध घेऊन आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज निवृत्त दशेला आले असं नाही. तर कसे आहे आम्ही विधीचे जनिते स्वयंभा आयते केले नव किंवा तुकाराम महाराज सांगतात सहज मी
निराकार म्हणते वृत्ती निवृत्ती झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्य तेथे झाले काय दृश्य ते होते सदृश्य निवृत्तीनाथ महाराज स्वयं आहे प्रवृत्तीचा निराश करून मग ते निवृत्त दशेला आले असं नाही तर मुक्तामध्ये दोन प्रकार असतात एक नित्य मुक्त आणि बद्ध मुक्त बद्ध मुक्त म्हणजे सुरुवातीला बद्ध असतो श्री गुरूंची सेवा करून साधना करून तो मुक्त दशेला येतो त्याला बद्ध मुक्त म्हणायचं म्हणजे नित्य मुक्त असतात ते संत असतात विठ्ठल विठ्ठल जातो येतो आम्ही देवाची सांगा तुला आम्ही जातो देवनाम हे नित्य मुक्त आहे जे देवाचं कार्य सत्य संत महात्मे करतात आणि येता जाता देवावर येतात देवावर जातात असे संत महात्मे नित्य मुक्त असतात उपदत्ताची ज्ञानी हे वर्म दारुणी किंवा दशेची वाट न पाहता वैशिष्ट्या गावाने येता बाळपणी सर्व देता वरी दया दे किंवा महाराष्ट्राचा मोठी देहाकृती मोठे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढा प्रगटे प्रकाश जैसा निवृत्तीनाथांचं वर्णन करताना असं चरित्रामध्ये आलेलं आहे ज्यावेळेस मुंजीचा प्रसंग आला मुंजीच्या प्रसंगाला ज्ञानोबा म्हणतो आपल्या पैठणला जायचंय पत्र घ्यायचंय सभेमधून तिथून सुट्टी पत्र घ्यायचंय निवृत्तीनाथ महाराज म्हणाले अहो ज्ञानोबा कशाला पत्राची भांडण करता म्हणजे नसती प्रवृत्ती कशाला लावून घ्यायची म्हणजे आपण सहज कसे आहोत सहज निवृत्त स्थितीमध्ये ब्रह्मस्थितीमध्ये आहोत नसरी उपाधी कशाला लावून घ्यायची त्यावेळेस निवृत्तीनाथांचे वचन खूप गोड आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा ऐका म्हणे आमची परंपरा अशी आहे आम्हाला जी गहिनीनाथाने अनुग्रह दिला त्यावेळेस ब्रह्मगिरीची फेरी करत असताना प्रदर्शन करीत असताना वाघ आला वाघाच्या निमित्तानं गुहेमध्ये श्री गहिनीनाथांचं दर्शन झालं आणि गहिनीनाथाने जी ब्राह्मी स्थिती अद्वय शांभव अद्वय वैभव प्राप्त करून दिलं त्याचा परिणाम असा झाला घरा योगा स्वर्ग परिपूर्ण वाघ आत्मबुद्धीशी भंग कदा नव्हे असे जे आत्मबुद्धी जे ब्रह्म चैतन्याचं जे वैभव आहे ब्रह्म साम्राज्य आहे ते श्री गुरुने आम्हाला प्राप्त करून दिलं न हम मनुष्यो न देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी बहिर्न वनस्तो ईश्वरनाहम निजबोध रूप आम्ही कसे आहोत ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही वैश्य नाही शूद्र नाही ब्रह्मचारी नाही गृहस्थ नाही वानप्रस्थ नाही संन्यासी नाही आम्ही कसे आहोत शिव केवलोहम आम्ही केवळ शिवस्वरूप आहोत निजबोध स्वरूप आहोत हस्तमालकाच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आलेली आहे काय झालं हस्तमालक ज्यावेळेस एक लहान एक आई वडील होते एका गावामध्ये गंगेच्या तीरावर ते लहान बाळाला घेऊन गंगेवर आले गंगेवर आल्यानंतर शेजारी एका साधू पुरुषाची कुटिया होती एक योग्याची कुटिया होती आणि मग त्या योग्याला त्या आईने सांगितलं माऊलीने सांगितलं म्हणजे लहान बाळ आहे थोडं लक्ष ठेवा आणि मग ती आई कपडे धुण्यासाठी त्या गंगेवर जातात कपडे धुतात त्या योग्याकडे ते बाळ ठेवलं जातं योगी लक्ष ठेवतात पण काय असतं योगी महात्मा जो असतो समाधीमध्ये त्याला समाधी लागली
समाधी लागल्यानंतर ते समाधीमध्ये रंगले गेले. त्यांचे लहान बाळ होतं, खेळत 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 गंगेच्या तीरावर आलं. गंगेच्या तीरावर आल्यानंतर त्या काठावर ते बाळ गंगेमध्ये पडलं पाठीमागं. ती माता माऊली जे कपडे धुत होत्या, ते जे काही बाळाचं प्रेत आहे वाहत वाहत जिथं ते माऊली कपडे धुत होत्या तिथं आलं. त्यांनी पाहिलं कोण आहे, आपलंच बाळ आहे. त्या आईला मातेला खूप दुःख झालं. मातेची चित्ती अवघी बाळाची जाती खूप दुःख झालं. ऐशी कळवळ्याची जाती छोटा भरून त्याने मग त्या योगेकडे आले. योगेकडे आल्यानंतर योगी शुद्धीवर कुठे होते, योगी समाधी अवस्थेमध्ये होते. आणि समाधी अवस्थेमध्ये असल्यानंतर जागा केलं म्हणजे बाबा उठा म्हणे आता. आणि मग उठल्यानंतर काय झालं तो सगळा प्रकार आढळला. मग काय मारे पडून बाळक काळे नेता एकूण ते एक. काय होतं दुःख, खूप दुःख होतं. मग अशा दुःखामध्ये ते योग्याने जाणलं. योग्याने काय केलं, आपलं शरीर जे आहे त्या कुट्यामध्ये समाधी लावली, आपलं शरीर सोडलं आणि आपण त्या बाळामध्ये प्रवेश केला. विठ्ठल आई वडिलांना आनंद वाटला. त्या बाळामध्ये प्रवेश करताना योगीने सांगितलं होतं सुरुवातीला की हा बाळ तुमच्या काही उपयोगाला येणार नाही. ते बाळ जे होतं काही बोलत नव्हतं, काहीच करत नव्हतं. क्रिया सगळ्या जलवत क्रिया होत्या. संसारात तो काहीच बोलत नव्हता, आई वडिलांना बोलत नव्हता, मौन वृत्ती करून धावून राहिला होता. तो ब्रह्मनिष्ठ होता. जगावर तो देहावर येतच नव्हता. आई वडील म्हणायचे काय पोरगे म्हणजे आम्हाला पाठवून द्या. संसारात जर काहीच काम करत नसेल मुलगा, आमचे कोणी नव्हते असे हे विषय निवडले, काहीच करत नाही म्हणे. दररोज 2 टाइम पुरणपोळी खातो म्हणे नुसता. काय अर्थ ह्याला पाठवा म्हणे आळंदीला संस्थेमध्ये. आणि मग जगद्गुरु शंकराचार्य सत्कर्माचा परिपाक झाला, कर्मसाम्य दशा निर्माण झाली. जगद्गुरु शंकराचार्य आले, त्या मुलाला पाहिलं म्हणे. कसको हम कोण आहेस म्हणे, तुझं नाव काय म्हणे. बघा साधूला साधू भेटल्यानंतर लगेच त्याच्या अंतकरणात त्याची काही भेट ओळख होत असते. पाहिलं जे 10 वर्ष बाळ आई वडिलांना बोललं नाही, ते आचार्य पाहिल्यानंतर आचार्यांना प्रणिपात केला. आचार्य दंडवत सांगितलं ना मनुष्यो, काय उत्तर आहे त्याचे देव यक्षो ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. हा जर आपल्याला विचारलं तर आपण काय सांगतो, रामराव गोविंदराव काय तर सांगतो. पण त्यांनी उत्तर दिलं नाहम मनुष्यो नचे देव यक्षो, मी ब्राह्मण नाही, मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, निजबोध स्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. विठ्ठल सांगितलं म्हणे आई हा बाळ काही तुमच्या कामाचा नाही म्हणे, आळंदीला नक्की पाठवायला. हा जो मुलगा आहे आळंदीमध्येच राहील मी, चांगला होईल. आचार्याने त्या मुलाला घेतलं. ते आचार्यांच्या 4 शिष्यापैकी हस्तामलक महाराज झाले. विठ्ठल तो निवृत्तीनाथांचा बोध आहे. समाधीमध्ये एक अभंग आलेला आहे. समाधीमध्ये अभंगामध्ये नामदेव आहे, पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथांना म्हणतात. देव म्हणते शिवाचा उभा अवतार साचा याची नवल. स्वतः पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात तुम्ही कोण आहात, साक्षात शिवाचे अवतार आहात. तिथं वर्णन केले सप्तद्वीप नवखंडे आणि अनंत ब्रह्मांडे रोमरंध्रेच्या अखंडित मनुष्यरूपी मेले. म्हणजे सप्तद्वीप नवखंड आणि अनंत ब्रह्मांडाच्या रोमावर आहे तो हा मनुष्यरूपी मेलेली म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. काय महिमा आहे निवृत्तीनाथांचा. असे निवृत्तीनाथ महाराज ईश्वर भगवान शंकर आदिनाथच प्रकट झाले. बघा निवृत्तीनाथ महाराजांचा आणि पांडुरंगाचा संवाद आहे. निवृत्ती म्हणे नाना अवतारे तुझं सवेचे आम्ही आहे, जे जे प्रेरित कामाने तुझे कर्तव्य करू. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात देवा प्रत्येक अवतारावर आम्ही तुमच्याबरोबर असतो म्हणे. देव म्हणतात देव म्हणे भले आता सांगसे ते करू सर्वता हारून भवार नावाची व्यथा या त्रैलोक्याची. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात अहो पांडुरंगा तुमचा महिमा असा आहे, आमचं तप सगळं तुम्ही सिद्धीला पावलं, तुमच्या कृपेनं आमचा उद्धार झाला. त्यावेळेस स्वतः पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथांचं स्तवन करतात. तसं म्हणू नका, तुम्ही कोण आहात माहिती का म्हणे. देव म्हणे तू आधी विष्णू मार्गाची सकळ सिद्धी जाणता एक शुद्धी निवृत्ती होती. अहो निवृत्तीनाथ महाराज तुम्ही आधी आहात. देव म्हणे तो आधी विष्णू मार्गाची सकळ सिद्धी. विष्णू मार्गाची जी परंपरा आहे, वैष्णव परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, त्या वारकरी संप्रदायातले मूळ पुरुष जर कोण असते तर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायातले मूळ पुरुष भगवान आदिनाथ आहे. आदिनाथ पुरुष सगळा सिद्धांत. आणि तुझं पांडुरंग परमात्मा म्हणतात देव म्हणे तू आधी, असं कसं काय होईल. भगवान आदिनाथ मूळ पुरुष आहे
कारण भगवान निवृत्तीनाथ मूळ पुरुष आहे. तर त्याचं कारण आहे आदिनाथ गुरु सका सिद्धार्थ हेही बरोबर आहे. देव म्हणे आधी हेही बरोबर आहे. कारण भगवान आदिनाथच निवृत्तीनाथाच्या रूपाने प्रकट झालेले आहे. निवृत्तीच्या नाथाच्या रूपाने काय झाले? शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञान झालं प्रमाण. बाबाने आठवण करून दिली. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाय सोपान ब्रह्मा मूळ माया सदाशिवाचे अवतार असणारे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत. निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा ज्ञानोबाने सांगतात. शिरसिंधूच्या परिसरामध्ये भगवान आदिनाथाने पार्वतीच्या कर्ण कुमारामध्ये ब्रह्मविद्या सांगितली. ब्रह्मविद्या माशाच्या पोटामध्ये मच्छरनाथाने विष्णू भगवान मच्छरनाथाच्या रूपाने ऐकतात. मच्छरनाथाने ती ब्रह्मविद्या घोषनाथाला दिली. घोषनाथाने ती ब्रह्मविद्या गहिनीनाथाला दिली. मग गहिनीनाथ म्हणतात त्याने योगाब्दिनी सरोवर विषय विध्वंस करू ते पदिक सर्वेश्वर अभिषेक केले. मग तेही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा तेने कळी कळी तू भूता आला देखुनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिली ऐसे. मग श्री सद्गुरू गहिनीनाथ महाराज सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना सांगतात हे कळीकाळ जो आहे लोकांना ग्रास करतोय. कळीकाळामुळे लोकांची दुर्दशा होते. मग काय केलं? निवृत्तीनाथांना आज्ञा केली ना आदि गुरु शंकरा लागमी शिष्य परंपरा बोला हा संसार झाला जो आमुते तो हा तो घेऊन आगवा कळी केली तया जेव्हा सर्व प्रकारे धावा करी पावेगी. ही जी काही आपली परंपरा आहे परंपरेत जी ब्रह्मविद्या आहे कळीकाळ त्या समाजाला लोकांना ग्रास करते. तर तुम्ही ब्रह्मविद्या घ्या आणि सगळ्यांना मुक्त हस्ताने वाटा. मग ज्ञानोबाने सांगता मग अर्थाची ओरसे गीतांत ग्रंथन मिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ अर्थाची वर्षे म्हणजे तुमच्या आमच्या दयेमुळं आणि श्रीमद भगवद्गीतेवर टीका करण्यासाठी ज्ञानोबाने ह्या शांत रसातली ही टीका ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. भगवान ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली सांगितली. पण हे सगळं वैभव कोणाचं असेल तर स्वतः ज्ञानोबाने सांगतात तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे ते साचे ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव ते. ज्ञानोबाने सांगतात हे सगळं निवृत्तीनाथांचं वैभव आहे. हे आमचं वैभव नाही. आणखी काय वैभव निवृत्तीनाथांचा महिमा वर्णन करताना ज्ञानोबाने सांगतात सूर्याला प्रकाश दिला आमच्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी. चंद्र शीतल आहे पण आमच्या निवृत्तीनाथामुळे चंद्र शीतल आहे. पृथ्वी जगाची धारणा करते. क्षमागुण पृथ्वीच्या ठिकाणी आहे. कोणामुळे आहे? सद्गुरू निवृत्तीनाथामुळं हे जे काही क्षमा नावाचा गुण पृथ्वीच्या ठिकाणी नांदत आहे. सगळे वर्णन केले म्हणजे पंचभूतावर सत्ता कोणाची आहे? सद्गुरू निवृत्तीनाथांची आहे. म्हणून ज्ञानोबाने सांगतात तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरू श्री निवृत्तीनाथू राजत असे मदया तो लिहूनिया. सर्वोपकारी समर्थू सर्व जगावर उपकार करणारे समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज माझ्या हृदयात असल्यामुळं गीतेवर टीका करणं अशक्य आहे. पण
तुम्ही गीतेवर टीका केली. ज्ञानोबा प्रातस्मरणी गुरुवारी बाबा सांगतात गीतेवर 700 टीका आहे, 700 टीका. पण त्या 700 टीकामध्ये सरस टीका कोणती असेल तर ज्ञानेश्वरी टीका आहे. विठ्ठल ज्ञानोबाला सांगतात गीतेवर टीका करणं सोपं नाही. मौलीने काही उदाहरण दिलेले आहे. हे सगळं पृथ्वी मंडळ जे आहे सोन्याचं करता येईल. गंगाचे निकळ वतुईल भूमंडळ सगळे पर्वत चिंतामणी रत्नाने भरता येतील. साते समुद्र अमृताने भरता येतील. आकाशातील सगळे तारा चंद्रमा करता येतील. महाराष्ट्रातले सगळ्या येड्या बाबळ्या कल्पतरू करता येतील. महाराष्ट्रात कल्पतरूचे आराम लाविता नाही विश्राम पण गीतार्थाचे वर्म निवडू नये. माऊली सांगतात सगळं होईल असे की आता या काही होणार नाहीत गोष्टी पण होईल. पण तरी सुद्धा हे सगळं घडेल. पण गीता शास्त्रावर टीका करणं हे अत्यंत कठीण आहे. पण हे घडलं कशामुळं हे सगळं आमच्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची कृपा आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची कृपा झाल्यावर काय होणार नाही म्हणून माझे नीच नव्हे श्वासोच्छ्वास हे प्रबंध व्हावे. गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे म्हणून आमचा श्वास सुद्धा काय होईल एखादा प्रबंध होईल असं ज्ञानोबा आपल्या श्री गुरुचा महिमा सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली पण ही ज्ञानेश्वरी सांगितला हा सगळा महिमा कुणाचा असेल तर सद्गुरू निवृत्तीनाथांचा महिमा आहे. विठ्ठल संतांचा महिमाचा विचार करत असताना संतांचा 2 प्रकारचा महिमा असतो. एक संतांचा स्वरूप महिमा असतो आणि एक संतांचा शक्ती महिमा असतो. एक ज्ञानोबाची ओवी आहे नमो विशद बोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा पराक्रमे प्रमोदा विलासया. या ओवीमध्ये ज्ञानोबांनी श्री गुरु निवृत्तीनाथांचा शक्ती महिमाही सांगितला आणि स्वरूप महिमाही सांगितला. पहिल्या 2 चरणामध्ये नमो विशद बोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा या पूर्वार्धामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांचा शक्ती महिमा सांगितला आणि उत्तरार्धामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांचा स्वरूप महिमा सांगितला. आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ कसे आहेत नमो विशद बोध विदग्धा. विशद स्पष्ट रीतीने बोध म्हणजे ज्ञान विदग्ध चतुर म्हणजे आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञान प्राप्त करून देण्यामध्ये चतुर आहेत. नमो विशद बोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा. साधकाच्या हृदयरूपी विद्या कमळ जे अरविंद म्हणजे कमळ आणि साधकाचं जे काही हृदयरूपी कमळ आहे विद्यारूपी कमळ आहे त्याला प्रफुल्लित करणारे आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज सूर्य आहेत. विद्या रविंद प्रबोधा हे झालं पूर्वार्ध. पूर्वार्धामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांचा शक्ती महिमा सांगितला आणि उत्तरार्धामध्ये सांगताना पराप्रमेय प्रमोदा विलासिया. परावाणीला ही विषय न होणारी जी स्वरूप स्थिती आहे त्या स्थितीशी निरंतर रममान होणारे आमचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत. पराप्रमेय प्रमोदा विलासिया असा श्री गुरु निवृत्तीनाथांचा शक्ती महिमा आणि स्वरूप महिमा ज्ञानोबा प्रतिपादित करतात. प्रस्तुत अभंगामध्ये आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा शक्ती महिमा किती मोठा आहे भगवान ज्ञानोबा सेवेने घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
हे माझे म्हणा श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या शक्ती महिमा सांगतात वसुधा भागामध्ये सर्व तीर्थ सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचा आश्रय करतात. तीर्थे अंगाया देवी पुनीत वावया पर्वकाळ पाया कैवसे वैष्णव तीर्थे पर्वकाळ अवघे पायाचे सकल मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येथे तयापाशी अवघे जणे तीर्थाचे तीर्थ झाला तोचे एक मोक्ष तेने दर्शने प्रातस्पुण्य गुरुवर्य तुझे बाबा सांगायचे दोन तीर्थ आहे, एक भौम तीर्थ आहे आणि चित तीर्थ आहे. भौम तीर्थ गंगा यमुना सरस्वती आहे. गंगेमध्ये आपण बुडी मारली की ते पाप वर येतं पर्यंत असं डोक्यावर राहतं. बुडी मारून वर आले राहिला परत डोक्यावर पाप जातं पण मनसंकल्पाचे पापीने जाते तीर्थाचे ना पापे. पापाचं मूळ अविद्या अज्ञान जीव दशा मात्र बाधित करण्याचं सामर्थ्य या गंगा आदी तीर्थामध्ये नाही. संत महात्मे चित तीर्थ आहेत म्हणा. ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज कोकण काका मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई सद्गुरू जोग महाराज आपली गुरुवर्य हे सर्व चित तीर्थ आहे. आणि या चित तीर्थामध्ये ज्ञान तीर्थामध्ये आपण जर स्नान केलं तर आपली जी अविद्या आहे जीवदशा आहे अज्ञान आहे ते बाधित करण्याचं नष्ट करण्याचं महान सामर्थ्य या महापुरुषाच्या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून सकळ तीर्थे निवृत्तीचे पाहिजे. पद्मपुराणामध्ये तीर्थ सांगितले आहेत. आपल्या शरीरावर 3.5 कोटी ते रोम आहेत असं म्हणतात. 3.5 कोटी रोमावर एक पाप विराजमान असतं असं म्हणतात. आणि मग ते पाप घालवण्यासाठी 3.5 कोटी तीर्थामध्ये काय करावं लागत असतं? स्नान करावं लागत असतं. तर 3.5 कोटी तीर्थाचं कधी आपण स्नान करणार आहे? आपल्याला ते शक्य होणार नाही. म्हणून ते सगळं हे सर्व जे तीर्थ सांगितले पद्मपुराणामध्ये ब्रह्मतीर्थ आहे, श्वेत तीर्थ आहे, सांब्रम तीर्थ आहे, असे पुष्कळ तीर्थ विचार सांगितलेले आहे. म्हणजे सगळेचे सगळे तीर्थ कुणाचा आश्रय घेतात? शंकर सांगे ऋषी जवळी सकळ हे तीर्थे मध्यांकाळी येथे पुंडलिका जवळी करेते आंघोळी वंदिती चरण. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये हा विषय इतका सुंदर आलेला आहे. अनुपेक्षा शुचिर दक्ष शुचिवर पदावर वर्णन करताना अनुभव इतकं गोड वर्णन करतात. मोक्ष देवणी मुदार काशी होय केल पुढे भेटते ना हे शरीर ते गावे हिमवंत दोष खाये तरी जीविताचे हानी होय तैसे स्थिती होय सज्जनाचे. खोली गंगेचं वर्णन करताना सांगतात गंगा काय करते? गंगा आपल्याला पाप घालवते पण तिथं काय आहे? बुडण्याची भीती आहे. पण संतांच्या जवळ असं मात्र काहीच नाही. काशीमध्ये काश्यात मरणमुक्ती काशीला गेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. गुरुदेव बाबा पाठामध्ये सांगत असतात एक वर्ष काशीला राहिला देह पडावा म्हणून. पण काय आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्याचा नातू भेटायला आला. पण नातू काशीला भेटायला नाही आला, शेजारीच्या गावामध्ये भेटायला आला. पुत्राचा मोह असतो नातवाचा मोह असतो. मग तो जवळ ग्रस्त होता आपल्या नातवाचं मुख पाहावं म्हणून शेजारच्या गावामध्ये गेला तिथंच मेला. काशीला राहिला गेलं की नाही काश्या मरणात मुक्ती. कारण महाराज सांगतात काशीमध्ये देह पडल्यानंतर वाराणसी प्राणी मध्ये मरे उपदेश करी विश्वनाथ काने. विश्वनाथ भगवान उपदेश करतात तारक मंत्राचा उपदेश करतात काशी क्षेत्रामध्ये. आयुष्य घातलं काशीमध्ये पण देह पडला बाहेर नागपाचे मुख पाहायला गेला तिकडच मेला व्यर्थ गेलं. पण संतांचा दरबार असा आहे निवृत्तीनाथ महाराज सद्गुरू जोग महाराजांचा दरबार असा आहे संतांच्या जवळ काशीमध्ये फार काळ राहावं लागतं दीर्घकाळ राहावं लागतं आणि देह पडावा लागतो. पण सद्गुरू जोग महाराजांच्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या फार काळ राहावं लागत नाही. 4 वर्षाचे फक्त फार काळ राहावं लागत नाही. आणि इथं देहही पडावं लागत नाही. महाराज रोकडाची लाहेजे न मरता मोक्ष ज्ञानोबाने सांगतात. आलिंगन घडे मोक्ष हिमालय पर्वत घालवतो पण तिथं काय आहे जीविताची हानी होण्याची भीती आहे. तसं आमच्या संतांचा औदार्य नाही, संतांचं शुचित्व नाही किंवा गंगेमध्ये बुडण्याची भीती आहे. संतांच्या जवळ बुडण्याची भीती नाही असा आगाध महिमा सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा सद्गुरू जोग महाराजांचा गुरुवर्यांचा आहे. सगळे हे तीर्थे निवृत्तीचे पायी. भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे. धर्मराज युधिष्ठिर महात्मा विदुरांचं वर्णन करताना असं वर्णन करतात भगवद्गीता भागवतास कीर्ती भूता स्वयं विभो कीर्ती कुर्वन्ति तीर्थानी स्वांतस्तेन गदाभृता. महात्मा विदुराचं वर्णन करताना धर्मराज युधिष्ठिर म्हणतात म्हणजे महात्मा विदुर आपण कसे आहात? कीर्ती कुर्वन्ति तीर्थानी तीर्थाला सुतीर्थ करणारे तुम्ही महापुरुष आहात. का? तुमच्या हृदयाच्या चक्र गदाधारी भगवान नारायण काय करतात? या तीर्थाचं मालिन्य घालवतात. म्हणजे असा तुमचा महिमा आहे. साधो न्यासिनः शांतः ब्रह्मनिष्ठ लोक पावनः. तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात, लोक पावन करणारे आहात, तीर्थाला सुतीर्थ करणारे आहात, शास्त्राला सत्शास्त्र करणारे आहात, कर्माला सुकर्म दशेला आणणारे तुम्ही संत महात्मे आहात.
म्हणून ज्ञानोबा वर्णन करतात. सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी म्हणून मनाला सांगतात, विनंती करतात. काय कर येथे बुडी येथे माझ्या मना एक कडे म्हणे मी जाईन पंढरी उभा आहे तो पायच लावला. मनाला प्रार्थना करावी लागते. मन हे चंचल आहे. आपली आपली पानात महत आहात तू मेरून उन्मळा दपे आपली म्हणणे क्षणा साधो विषम चित्त निग्रह असं म्हणते. चित्ताचा निग्रह करणं अत्यंत कठीण आहे. समुद्र प्राशन करता येईल, अग्नी प्राशन करता येईल, मेरू पर्वताचं उल्लंघन करता येईल, पण चित्ताचा निग्रह करणं अत्यंत कठीण आहे. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत बुडम तस्या निग्रह म्हणणे माझ्या मनाला ज्ञानोबा प्रार्थना करतात की हे मना तू काय कर, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचा आश्रय घे, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणाचा आश्रय घे. तेथे बुडी दे माझ्या मना. आणि एकदा मन श्री गुरूंच्या चरणाजवळ स्थिर झालं, एक तर मन स्थिर होत नाही. मन स्थिर होणं अत्यंत कठीण आहे. पण काय झालं, साधना केली, सुंदर विचार आलेले येतो तो हिप्पी काउंटे पुरुष इंद्रिय आणि परमात्मे आलं की कसं म्हणा. तर असं जे मन आहे त्या मनाला आम्ही वळण लावलं. बस काय पहिल्या वर्षामध्ये साधन झाल्यानंतर काय होतं, मन तिथं पहिल्या वर्षाला बसतो, पण काय कधी कधी संस्कृत काय शक्य होत नाही, थोडं कठीण जातं संस्कृत. संस्कृत कठीण जातं, त्यात थंडीचे दिवस आहेत, पाण्यात चारला उठामध्ये होत नाही, गंगेचं स्नान सुद्धा होत नाही. इंद्रायचं स्नानात जावं, तांबे घेऊन जायचं तर तांबे असा आकडून थंडी आहे, कडाक्याची थंडी आहे, संस्कृतचं कठीण आहे. पहिल्या वर्षाला बसतोय, मन काय स्थिर राहत नाही. बरं कठीण प्रसंग आहे. कधी कधी काय वाटतं, मग गोलपटी बांधावी घरी निघून जावं. तुकाराम महाराज सांगतात, ज्ञानोबा सांगतात येथे बुडी दे माझ्या मना. हे म्हणा धीर धर, थंडी असू दे, 1 महिना थंडी, आता जास्त नाही. आता 1 महिना जाईल तर थंडी निघून जाणार आहे. आता संस्कृत सुद्धा काय आवड नाही, संस्कृत सुद्धा सगळं सोपं आहे. कारण असा ते साध्य करिता सायास सारा अभ्यास पुरामुळे विशिकी आहारी पुढे समुद्री पायवाट पुढे एक वासुरा मग पकडे अभ्यास केले. सुरुवातीला कठीण वाटतं, एकदम मन रमलं रे रमलं. तेच विद्यार्थी कोमध्ये शिकतात. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात, ज्ञानोबा आपल्या मनाला प्रार्थना करतात. ते म्हणा तू काय कर, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणात आश्रय घे. सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी येथे बुडी दे माझ्या मना. आणि एकदा निवृत्तीनाथांच्या चरणी मन स्थिरावलं रे स्थिरावलं, त्याचा परिणाम काय होतो ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता मीनाकारी राजे जय कमाल, राजे जय कमाल.
स्वामीनं कधी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे श्रीगुरूंच्या चरण कमली वृत्ती स्थिरावली, मन स्थिरावलं आणि सगळे मन स्थिरावतं केव्हा त्या 2 चरणामध्ये खूप मोठं सेवेचा भाग आहे. अनुग्रहाने गोडी द्यायला सांगितली मनाला, नंतर परत सांगितलं फल सांगितलं, आता मी तरी भ्रांतीचे भ्रमण. या 2 चरणामध्ये खूप मोठे सेवेचा भाग आहे. तद्वेदी प्रणिपात ते परिभाषित सेवेला उपदेश ते ज्ञानम ज्ञानविस्तरदर्शनम पायंदा काय करा, प्रणिपात करा, सेवा करा. तद्वेदी प्रणिपात ते परिप्रश्न सेवया, सेवा सेवया नाही आपल्याला फक्त सेवया माहिती तनु म्हणून जे चरणाशी लागावे, गर्वता करावे, दासे संकल्प अपेक्षित आपले ती सांगितली दुसरे जेणे अंतकरण बदले संकल्पाने मग आता मी करी क्रांतीचे भ्रमण मार्जन केले असे. श्रीगुरूंची सेवा करायची, संस्थेची सेवा करायची आणि संस्थेची सेवा केल्यानंतर मन स्थिरावल्यानंतर 4 वर्षानंतर म्हणायचं आता मी करी क्रांतीचे भ्रमण मार्जन केले असे. काय होतं, श्रीगुरूंची कृपा झाली, अंतकरण दयाचरी वाक्य बोलले झाले, चित्त निधळे ब्रह्माचरी पाळे निशंक वय यजनात्मान पुनर्मोह मेवम यासे पांडव. माऊली खूप पूर्ण केले. आता आम्ही भ्रांतीची भ्रमंती करणार नाही, नुसती आम्ही काय केली, निर्मळ केले. मनुष्य भ्रमामुळे भ्रमंती करतो. अभ्यास शब्दाचा आधी म्हणजे अधिष्ठान, आस म्हणजे भासणे, अधिष्ठानावर जे भासतं त्याला अभ्यास म्हणायचं. जे ज्याच्या ठिकाणी नाही त्याच्या ठिकाणी दिसतं त्याला भ्रम म्हणायचं. आणि भ्रमामुळे मनुष्य संसारामध्ये प्रवृत्त होतो. आज मनुष्य संसार करतो, संसाराची मनुष्याची प्रवृत्ती आहे, व्यवहाराची प्रवृत्ती असते, ते सगळं भ्रमामुळे असते. महाराज सांगतात घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्य अंगी घेतले जळून वर्मने मी कोण करीत. आता महाराज सांगतात ज्ञानोबरांनी 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन केलं. खूप आदर्श वर्णन, प्रस्तास्य शाखा गुणप्रवृत्ता विशेष प्रभाला आदर्श मुलाने संतताने ब्रह्मबंदी वर्षी लोके खूप खूप सुंदर वर्णन केलं. पण ज्ञानोबर आहे निवृत्तीनाथ महाराज भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे एवढं वर्णन केलंय पण घाबरू नको म्हणे, या संसाराला उन्मूलन करायला काय अवघड नाही. ऐसा गाडा आणि अफाटू आता कोण तरी या शेवटू तरी झनिया हळवटू धरसे भावो. अरे घाबरू नको तुम्ही, ह्या संसाराला बाद करण्यासाठी नाहीसा करण्यासाठी घाबरायचे नाही म्हणजे. बरी हा उन्मळ जायसाठी काय काय बाळा बाबू देशे दवडावा आहे, गंधर्व काय पाडावे, काय शस्य विषय मोडावे, गोवावे मोडावे, पुष्पकी तैसा संसार व्हा गेला रोग नाही असो करा. मग उन्मूलन दराला कायसाच रे. ज्ञानोबा सांगता आम्ही एवढं वर्णन केलं, आम्ही सांगितली जी परी मूळ डाळाची उतरी ते वांजीची घरभरी लेकरूच असते. वांजीच्या घरामध्ये लेकरू भरावे तसं हे सगळं संसाराचं आम्ही वर्णन केलेलं आहे. जागृत स्थितीमध्ये आल्यानंतर स्वप्नात सगळं बोलणं जसं नाहीसं होतं तसं जोपर्यंत विवेक प्राप्त होत नाही तैसा जो पार्था तुम्ही माथा तो अंतुना यशवंता भौरकाया. महाराज सांगतात देवी ते ज्ञान जे उभे होय त्याची या अंतू आहे. ज्ञानोबा वर्णन करतात ते ज्ञान जेव्हा उभं होतं म्हणजे प्रकट होतं श्रीगुरूच्या कृपेला त्याचे मुळा विद्या खाय ते ज्ञान जे उभे होय त्याचे या अंतू आहे गरीबी नाही. तेव्हा ज्ञान काय करतं, त्या अविद्याला सर्व घालून टाकतं. वास्तविक पाहता संसार नाहीच आहे. आदो अंतीचे यन नास्ती वर्तमानाची तत्वता नाही आधी अंती अवसरी ब्रह्मगिरी होणी न निघे समुद्री किरण निघे तरी माझी दिसे वावगे मृगांबोध असते. ते मृग जेव्हा ब्रह्मगिरी उगम पावत नाही, समुद्राला मिळत नाही, मध्ये दिसतं ते मध्ये दिसतं, आधी नसतं अंती नसतं, मध्ये दिसतं ते खोटं असतं. आहे महाराज सांगतात भ्रांतीचे भ्रमण मार्जन केले असे. माऊली खूप गोड उदाहरण दिलेले. माऊली तुझं म्हणता एरवी दोरीच्या वर्गा डांगा मिळवता पैका तो वावरची बारोबा केला होय. काय झालं, गुरुवारी बाबा पाठ सांगतात वेळेमध्ये संपवतोय. साप निघाला एका मठामध्ये साप निघाल्यानंतर सगळे काही जण काठ्या आणल्या, बॅटरी आणली, दंड आणला. पण एक दुसऱ्या वर्षाचा विचार सारा एखादा मुलगा गेला. अरे कशाला काट्या पेट्या बाबाने सांगितलेलं आहे साप निघाला, रज्जूचं ज्ञान झालं की साप दोरी घेऊन आला होता. रज्जूचं ज्ञान झालं की साप काय होतो, निवृत्त होतो. महाराज सांगतात पण हे कुठल्या सापावर आहे, मिथ्या सापावर आहे. जीवन सापाला वंदन करावं दोरीची या वर्गात डांगा मिळवता पाहिजे. आता इथं असं आहे दोरीवर साप भासलेला आहे, दोरीवर भासलेल्या सापाला जर खऱ्याच ताकडे घेऊन आले, काठे घेऊन आले तर तो काय होणार, शीन होणार आहे. दोरीवरच्या सापाला निवृत्त करण्यासाठी दोरीचं ज्ञान
पाहिजे, तिथं लाकूड नको आहे, तिथं दंड नको आहे. किंवा तलावा मृगजळाची गंगा, दोन्ही लागे धावता गंगा, माझी ओळे गुळीचे पैका सात जीव नाथी या संसारा उपाय जातो या विडा आपण पेटोपे वारा विकोपे जाय. म्हणून सोपीची या भया पोखरची वरची धनंजया देवी अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. त्याप्रमाणे जीव दशा घडवण्यासाठी काय श्री गुरुच्या कृपेने प्राप्त झालेलं जे काही ज्ञान असतं ते ज्ञानच काय करत असतं, हे सगळं अज्ञान निवृत्त करतं, जीव दशा घालवतं. म्हणून ज्ञानोबा सांगता आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, भ्रांतीचं भ्रमण करणार नाही. आता मग तो सोहमबोध प्राप्त झाला, मग काय झालं वृत्तीशी मार्जन केले असे. आता आमची वृत्ती कशी झालेली आहे ब्रह्मस्वरूप म्हणजे जय जय शुद्ध अशी आमची वृत्ती झालेली आहे. एकात्म झाला तरंगू बुडाला तैसा देह झाला एक रूप. समुद्रातल्या लाटा समुद्र भिन्न वाटतात पण त्या भिन्न नसतात. तसा आमचा देह परमात्म्यापासून वेगळा असं तुम्हाला वाटेल पण नाही. आमचा देह कसा झाला ते जीव दशा गेल्यामुळं अज्ञान गेल्यामुळं आमचं जे काय देह आहे देह सुद्धा आता परमात्मा स्वरूप झाला. ब्रह्मभूत काय भूत असे कीर्तनी किंवा होय अंग हरिरूप. ज्ञानोबा वर्णन करतात सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी आमच्यावर अशी कृपा केली आमची जी काही जीव दशा आहे ते बाधित केली अभंगाच्या शेवटच्या Ah
विठ्ठल आणि काय केलेलं आहे, नवल केलेलं आहे, तारो हरवले मृगजळी. म्हणजे इथं एकदम पंचदशीमध्ये श्लोक आलेले आहे. न निरोधो न पतीन बद्धुनाचे साधका न मुमुक्षु नव्हे मुक्त इत्येषा परमार्थाचा. वास्तविक पाहता परमात्मा दृष्टीने पाहिजे कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही, कोणी साधक नाही, कोणी मुमुक्षु नाही, सर्वत्र ब्रह्मस्वरूपच आहे. परमात्मा स्वरूप चैतन्य जे काही निबिड असं कोंडून कोंडून भरलेलं आहे. तारो हरवले मृगजळी. मृगजळामध्ये तारो हरवावा, म्हणजे मिथ्या मृगजळामध्ये मिथ्या तारो हरवावा, तसा आमचा देह हरपून गेला. म्हणजे सर्वत्र परमात्मा वस्तू असताना देहाला वेगळं मानणं राहतं का शिल्लक? राहतच शिल्लक राहत नाही. म्हणजे सर्वत्र परमात्म्याची आम्हाला काही प्रचिती आलेली आहे. ते स्वरूप आम्हाला श्री गुरु निवृत्तीने आपण प्राप्त करून दिलं. ज्ञानोबा शेवटी सांगताय विठ्ठले नवलपै केले. सुरुवातीला सांगतो सकाळी तीर्थ निवृत्तीचे पायी, शेवटी म्हणताय विठ्ठले, म्हणजे विठ्ठलाने आम्हाला कृपा प्राप्त करून दिली, अशी स्वरूपस्थिती प्राप्त करून दिली. याचं तात्पर्य असं आहे, विठ्ठलाने स्वरूपस्थिती प्राप्त करून दिली नाही, विठ्ठल स्वरूप सद्गुरु निवृत्तीनाथाने स्वरूपस्थिती प्राप्त करून दिली. ज्ञानदेव तुकाराम Hare